कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूरमध्ये 7व्या शरद कृषी राज्यस्तरीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। कृषी प्रदर्शनासह पशुपक्षी प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलंय। पाहूया। कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये 7व्या शरद कृषी राज्यस्तरीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने सध्या राज्यभरात कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं जात आहे। कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यायचं याची माहिती देखील प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाते। कृषी प्रदर्शनासह पशुपक्षी प्रदर्शनाचं देखील आयोजन करण्यात आलंय। एक मोठं कृषी प्रदर्शन लोकांना वेगवेगळं तांत्रिक तंत्रज्ञान कृषीतलं वेगवेगळ्या बियाण्यांची खतांची फवारणीची जी काही आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याची माहिती देणारे हे कृषी प्रदर्शन आहे। शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक हिताचं अशा पद्धतीचं कृषी प्रदर्शन आहे। या कृषी प्रदर्शनाचा नक्कीच या मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने फायदा होईल। या कृषी प्रदर्शनाला राज्य सरकारच्या वतीने आणि माझ्या व्यक्तिशः मी मनापासून शुभेच्छा देतो। कृषी प्रदर्शनात सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे राजा बैल। राजा बैलाचं वजन 1.5 टन इतकं आहे। उंची 5 फूट 9 इंच तर लांबी 10 फूट आहे। राजा बैल 35 टनाचा हायवे ट्रक ओढणारा भारतातील सर्वात मोठा बैल ठरलाय। सांगली जिल्ह्यातील मिरजमधील खंडे राजुरी या गावचे वसंत मारुती चव्हाण यांचा हा राजा बैल। अगदी लहान मुलाप्रमाणे राजा बैलाला मोठं केल्याचं ते सांगतायत। केला म्हणजे ह्यानं 4 बैलाचा नांगर एकटा ओढतोय आणि 35 टनाचा ट्रक ह्याने एकट्यानं 3 किलोमीटर ओढत आणलाय खडीचा आणि दिवसभर नांगरट करतोय आणि शेतीतली सगळी कामं करतोय। हे वैशिष्ट्य आहे महत्त्वाचं। आणि ह्याची किंमत मस्त मी सांगितली कोटपतोर मागितली 55 लाखाला, मला द्यायचंच नाही म्हणलं। शिरोळ तालुक्यातील उत्पादित होणारा भाजीपाला हा देशातील मोठमोठ्या बाजारपेठेत जातो। अनेक संकटांना तोंड देत शेतकरी नवनवीन प्रगती करतायत। त्यामुळे शेतकऱ्यांना या नवनवीन तंत्रज्ञानाचा फायदा शरद कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून होईल यात मात्र शंका नाही। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।